रिक्शा, वो गाड़ी के पीछे चलो। हा रेवती बोला. भक्ती तू कुठे आहेस? मी घरीच आहे. आणि शनाया? ती पण घरीच आहे. आता बाथरूम मध्ये येते. बरं बरं, गुरु निघाला इकडे. ओके, म्हणजे तो डायरेक्टली इथेच येईल. हो असं वाटतंय. बरं, तुझ्या प्लॅन प्रमाणेच सगळ्या गोष्टी घडतायत, पण गुरु तिकडे यायच्या आधी आपल्याला आता पुढच्या गोष्टी करायला हव्यात. हो हो, तुम्ही काही काळजी करू नका. तो इथे यायच्या आत मी इथून निघते आणि त्यानंतर आपण राधिका ताईला इथे कसं आणता येईल ना त्याचं बघू. ओके. बरं, मी पण त्याच्या मागोमाग येतेय हां, आणि मी तुला फोन करत राहीन मध्ये मध्ये. हो हो, तुम्ही काळजी करू नका, मी घेते. हां, आता ठेवते मी फोन. हां ओके ठीक आहे, बाय बाय. भैयाजी जरा जल्दी चलिए ना. काही लकच नाही यार, एकही नाहीये घरात. बॅगेत वॉकी वॉले था. काय बघते? बॅग भरतेस? मला कंटाळून घरबीर सोडून चाललीस की काय? घर सोडून नाही चालले, आई बाबांकडे चालले. दिवाळी आहे ना म्हणून. ओ हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स. थँक्यू. खरं तर मीच जाणार होते, तू हक्कलस म्हणून येत्या 1-2 दिवसात. पण आता तूच चालली आहेस म्हटल्यावर मग घराकडे लक्ष ठेवायला कोणीतरी पाहिजे ना. ठीक आहे, आता मी आहेच शेवटचा आठवडा इकडे, तर ठेवीत मी लक्ष. शनाया, आय एम सॉरी अगं. मलाही हे असं वागताना फार वाईट वाटतंय, पण मी तरी काय करणार. माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये ना. सोसायटीच्या लोकांनी मला नोटीस पाठवली म्हणून मला तुला अल्टिमेटम द्यावं लागलं. या त्यात तुझी नोकरी. तुला कसं कळलं? काय कळलं? की मला काढून टाकलंय ते? काय सांगतेस काय? अगं मी ते तुला तू जॉबला कधी जाणार हे विचारत होते. परत कधीच जाणार नाही त्या बोर जॉबला आयुष्यात. मग आता काय करणार आहेस तू? ए तू चिल मारा. आउट ऑफ ऑल द पीपल तू काळजी करायची गरज नाहीये माझी. तसंही घरातून हकललंच आहेस ना मला. जाऊ दे, गॅरीज काय तो काळजी करेल माझी. हो तेही आहेच म्हणा. शनाया, मी ब्रश विसरले माझा, आणून देतेस प्लीज? या चला, सगळं अगदी ठरल्यानुसार प्लॅन प्रमाणे होतंय. आता हे बेलचं बटन बंद केलंय म्हणजे घरी कोणी आलं आणि त्यांनी बेल जरी वाजवली तरी बेल वाजणार नाही. तेव्हा हे सगळं करताना मला खूप वाईट वाटतंय. मला माफ कर. पण मी तरी काय करू? रेवतीताई म्हणतायत ते अगदीच बरोबर आहे. जोपर्यंत राधिकाताई स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं बघत नाही ना, तोपर्यंत त्यांचा या सगळ्यावर विश्वासच बसणार नाहीये. थँक्यू सो मच. चल निघते मी. हां हो, पोहोचले की कळवते तुला. ठीक आहे? ओके, बाय बाय. ये आता गॅरीला बोलवते लगेच. पण याने का नाही फोन केला मला आतापर्यंत? 24 तासात डिवोर्स पेपर आणायला सांगितले होते. यांनी सिरियसली घेतलंय की नाही मला? मीच फोन करते. हॅलो. हॅलो, कुठे आहेस तू? किती वेळ वाट बघते फोनची मी? काही नाही, मी जरा जातो एके ठिकाणी. ते तू कुठेही जा, पण मला सांग काय झालं एक्झॅक्टली, काय ठरवलंस तू? शनाया, आता 24 तासांची मुदत दिली आहेस ना तुम्हाला, मी करतो काहीतरी. मग मी काय 24 तास वाट बघायची तुझी? नाही, फक्त 1 तास. 1 तासात तुला उत्तर मिळेल. रिअली? हो शनाया, प्रॉमिस? प्रॉमिस. ओके. मला
मला तरी वाटतं गॅरी डिवोर्स देईलच राधिकाला आता. हे घ्या मिस्टर सुभेदार, तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे डिवोर्स नोटीसचा हा मी ड्राफ्ट बनवून आणलाय. हा पेपर जरी तुम्ही तिला दाखवलात ना तरी तिचं पूर्ण समाधान होईल. हो, पण तिने जर विचारलं की याच्या पुढे काय, तर पुढे काय तिला सांगा की कोर्टाची मोठी प्रोसिजर असते म्हणून. म्हणजे तुमची नोटीस तुमच्या बायकोला मिळाल्यावर तीही एका वकिलाकडे गेली आणि त्याने तुम्हाला एक नोटीस पाठवली. सांगा तिला. नाही, म्हणजे मला कोर्टातही जावं लागेल का? मिस्टर सुभेदार, अहो असं काय करताय? आपली केसेस जर आपण फाईल नाही केले तर कोर्टात त्याची गरज काय आपल्याला? तुम्हाला हे फक्त तिला सांगायचंय, दॅट्स ऑल. नाही नाही, बरोबर आहे, मला कळलं. पण ती विचारताना असं विचारेल ना की तुला कोर्टात जावं लागणार आहे की नाही, मग तेव्हा काय सांगू तिला? सांगा तिला कोर्टात जाऊन आलो म्हणून आणि कोर्टाने मला 6 महिन्याची मुदत दिली, संपलं. 6 महिन्याची मुदत म्हणजे? हो, कोर्टात तशी तरतूदच आहे. म्हणजे कसं आहे, जनरली ह्या डिवोर्स केसमध्ये ना कोर्ट दोन्ही बाजूच्या अशिला ना एकत्र एका छताखाली 6 महिन्यासाठी राहायला सांगतं आणि त्या 6 महिन्यात पण जर त्या दोघांचं अजिबात पटलं नाही तर मग पुढे केसची सुनावणी होते. त्यामुळे तुम्हाला आता 6 महिन्यांचा निश्चिंत कालावधी आहे ना, तोपर्यंत तुम्हाला सामने ढकलता येतील. तो पुढे बघूया काय करायचं ते आपण. कशाला काळजी करता एवढी? येस, थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. थँक्यू. काय होतंय हे सगळं? रेवती आणि भक्तीच्या बोलण्यात येऊन मीही त्यांच्या प्लॅनला होकार दिला, पण त्यांचा प्लॅन ठरल्याप्रमाणे सक्सेसफुल झाला तर राधिका वहिनींचं काय होईल? गुरुला आणि त्या मुलीला एकत्र बघून त्या पुरत्या खचून जातील. त्या खूप इमोशनल आणि साध्या भोळ्या आहेत, त्यांना नाही सहन होणार आहे सगळं. काय करू मी? त्या दोघींना थांबवू का? काहीच कळत नाहीये. मला वाटलं जुडते का नाही, पण जुडली. छानच दिसून राहिली आता फाटी. अथर्व, राधिका, गुरुनाथ, सुभेदार,